हिंदी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळा निमित्त खारघर नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 या कालावधीत सोहळा होणार आहे। यानिमित्त जनजागृतीसाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या चित्ररथांना हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम झालाय। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गुरमीत सिंग संधू, रवींद्र गांगुले नाईक, करमजीत सिंग, हरमन सिंग, मिल्खा सिंग, मनप्रीत सिंग, श्री शर्मा आदी जण उपस्थित होते। जिल्ह्यात ठिकठिकाणी जाऊन हे चित्ररथ हिंदी ती चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या कार्याची माहिती देणार आहे। जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले की हिंदी ती चादर श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात चित्ररथांच्या माध्यमातून जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहे। जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन सुरू असून त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या समागम सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांना सर्वतोपरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले असंही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय। नमस्कार। हिंदी की चादर कार्यक्रम खारघर मध्ये 28 फरवरी आणि 1 मार्च दिवशी आयोजन करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपण नक्की जावा। याच्यासाठी प्रशासनातर्फे सगळे प्रकारचे नियोजन या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण नक्की त्या ठिकाणी जावा आणि जो काही आपल्याला प्रशासनातर्फे काही अडचणी अगर येत असेल तर आपण प्रशासनाशी नक्की संपर्क करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।